नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नायिका कमलापते माझे रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळे आपण असावे जवळी। गेले अनेक वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह 22 वर्षापासून त्याच्या अगोदरही अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांच्या कृपेने ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे असे आदरणीय पूजनीय वैकुंठवासी मोरे महाराज। नाव काय बाबांचं? उमाजी अप्पा मोरे। संपूर्ण भागाला मार्गदर्शन करणारे आणि याच भागात मागे पुढे शिगवण बाबा ते खूप मोठे संत होऊन गेले पण बाबांच्या आशीर्वादानं कृपेनं आणि टाळकरी वाजवणारे म्हणणारे सिस्टीम वगैरे खूप छान चांगलं नियोजन आहे आणि हरिभक्तीपरायण आदरणीय ज्यांचं उद्या कालेचं कीर्तन आहे आपलं गावचं भूषण आणि मोरे कुळाचं भूषण म्हणजे किरण महाराज मोरे त्यांच्या माध्यमातून योगायोग आला आणि त्यांना ज्यांनी सुचवलं आमचे दिनकररावजी का दिनेश महाराज वाडीकर ठाण्याला कल्याणला कार्यक्रम होता माझा आणि तिथे होते ते आणि ऐकून मग त्यांना नाव सुचवलं आणि येण्याचा योगायोग आला। माझ्याबरोबर माझी मुलगी कीर्तन करायची ताई ती आलेली आहे मुलगा आलेला वातावरण छान आहे। कोकणातली माणसे भाविक असतात श्रद्धावान असतात बरेच मंडळी पहिल्या दिवशी ज्यांनी सेवा केली ते महाराज आहेत मध्ये कुणी केली असेल असे सर्व कीर्तनकार महाराज वाजवणारे म्हणणारे आणि लाडक्या बहिणी अजून जास्त उपस्थित आहेत बंधू वर्ग आहे सर्व लहान मुलं आहेत लहान मुलं शेवटपर्यंत थांबले तर ठीक आहे आणि ऐका मी सांगतो बरं का पोराव ठीक आहे चांगले छोटे छोटे रोप लावणं गरजेचं असतं पण ते आपला मुलगा उभा राहिलाय तो कसा टाळ वाजवतो कसा कोणकडे बघतो ह्याच्यात तो तुम्ही कीर्तन घालू नका। आता 2 तास साधा नंतर इथून गेल्यावर त्याला रात्रभर त्याच्याकडे बघा पण आता माझ्याकडे बघा म्हणजे मी कसे कपडे घालले हे नाही मी काय सांगतो ते ऐका। कीर्तनामध्ये वक्ता काय बोलतोय हे महत्वाचं नसतं वक्ता कशासाठी काय त्याचं उद्दिष्ट काय आणि अभंगाचं निरूपण कसं आहे त्याचं बोलणं कसं आहे काय जीवनामध्ये केलेलं असतं काय करायला पाहिजे म्हणून मानवी जीवनामध्ये तुम्ही 7 दिवस कार्यक्रम ऐकलेले असतात आणि आजचा जो दिवस आहे एक भगवान परमात्म्याला एक विशिष्ट प्रकारची मागणी मागायची असते एक विनंती करायची असते की काय इच्छा आहे माझी म्हणून आजचा जो अभंग आहे आजचा जो दिवस आहे हा मागणीपर असल्यामुळे असं काही नाही ते आपण ठेवलेलं आहे मागणीपर्यंत तसंच गाथ्यामध्ये असं काही नाही हे अभंग मागणीपर्यंत असा घेतला पाहिजे किंवा आजच घेतला पाहिजे तसं काही नाही पण आपल्याला जसं पेलवतं आपल्याला जसं कळतं तसं आपले अभंग लावलेले असतात। तुकाराम महाराजांनी प्रसंगानुसार अभंग लिहिले जसा जसा प्रसंग असेल आणि आजचा जो अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबरायांचे लहाने भाऊ आहे कानोबा 3 जण भाऊ होते सावजी म्हणून तुकाराम महाराजांच्या पेक्षा मोठे होते ते त्यांनी लग्न वगैरे काही केलं नाही बालवयामध्ये त्यांना वैराग्य निर्माण झालं तरुण जे निघून गेले ते पुन्हा आले नाही आणि हे
2 नंबर तुकाराम महाराज आणि हे 3 नंबर आहेत लहाने भाऊ आहेत. तुकया बंधू म्हणलं की ते तुकया बंधू म्हणजे त्यांचे भाऊ. कुठलेही अभंग आले वासुदेव वगैरे की ते आपण लक्षात ठेवायचं. ते तुकाराम महाराज तुका म्हणे असेल तरच मग तुकाराम महाराज. तुकया बंधू म्हणलं की हे तुकोबारांच्या लहान्या भावाचा अभंग आहे आणि ते भगवान परमात्म्याकडे विनंती करतायत. जसे जगद्गुरु तुकोबराय प्रत्येक वारीला गेल्याच्या नंतर पायी वारी असायची. त्या काळातील काय 100-200 वारकरी 10-5 वारकरी त्यांच्याबरोबर येत असतील देहमधून भगवान परमात्म्याला आळवत त्याचं भजन काकडा हरिपाठ ज्ञानेश्वरी पार वाचत वाचत आपले पंढरपूरला जायचे आणि तिकडून पुन्हा पायीच यायचे. आणि तिथं गेल्याच्या नंतर तुकोबराय देखील परमात्म्याला एक दिवस विनंती करतात. चंद्रभागेचं स्नान होतं आणि पुंडलिकरायचं दर्शन करून जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याच्या समोर उभे असतात आणि परमात्म्याला विनंती करतायत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपळवाज केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा चरणी हेच करीत असे विनवणी भवबंधने सोडावे याच्यासाठी विनंती कर. मला तुझ्या पायाजवळ जागा दे. बस ही परमात्मेकडे मागणी. मला 10-5 गुंठे जागा दे, एखादी खुर्ची दे, एखादं गृहमंत्रीपद दे किंवा पालकमंत्रीपद दे, खासदार आमदार कर वगैरे, मला काही महाराज कर वगैरे असं कुठलंही मागितलं नाही. तुझ्या पायाजवळ मला जागा दे देवा. बस जी जी माणसं पायाजवळ बसलीत ना पूर्ण विश्व त्यांच्या पायावर लोटांगण घालतंय. म्हणून त्याच तालमीमध्ये तयार झालेले हे कानोबार आहेत आणि भगवान परमात्म्याकडे विनंती करतायत. मंडळी, जीवनामध्ये तुम्ही किती वर्ष सत्ता केला, तुमच्या जीवनात परिवर्तन खूप महत्वाचं असतं. बदल घडला पाहिजे. नाहीतर घरामध्ये तेच घर, तीच माणसं, तीच ताट, त्याच वाकळा, तेच वय, सर्व काही. परिवर्तन पाहिजे, बदल घडला पाहिजे जीवनामध्ये. लोकांनी म्हणलं पाहिजे आमच्या समोर हा मुलगा गोट्या खेळत होता, कबड्डी खेळत होता, छोटा छोटा होता, त्याला काही समजत नव्हतं, पण आज त्याच्या वाणीनं, त्याच्या अभ्यासाने, त्याच्या कर्तृत्वानं महाराष्ट्र भरून टाकलं. आणि तुम्हाला 2 कक्षा आहेत तुमच्या पुढे, 2 वस्तू ठेवलेल्या आहेत निसर्गाने. एक आहे विषय आणि दुसरा आहे ईश्वर. आणि हे 2 मिळवण्यासाठी आणि मिळवल्याच्या नंतर भोगण्यासाठी तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य दिले. आता काही माणसं लवकर जात असतील, 70-80 मध्ये, काही 35-30, काही 100 वर्ष जगत असतील. पण नियम आहे निसर्गाचा, शतगणिले अर्ध रात्र काय, बस 100 वर्षाचे गणन आहे. 100 वर्ष आपल्याला मिळाले. आणि ते 100 वर्षामध्ये नुसतं वर्ष तुम्हाला दिलेलं नाहीये, दिली इंद्रिय, हात पाय कान, हे सगळं दिलंय. जेने तू जोडशी नारायण, जेने तू करीशी मुलं बाळ, बायका पोरा करतात, असं नाही म्हणलेलं. हे चालता चालता ते, ह्याला प्रयत्न करायची गरज नाहीये ते. म्हणून मंडळी 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुकोबराय खूप गोड अभंग लिहितात. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, जर तुम्ही योग्य रीतीने वापर केला, त्याचा जर यूज केला
सच्चित आनंद म्हणजे साक्षात परब्रह्म भगवान परमात्म्याची पदवी, म्हणजे तुम्ही देव होऊ शकता. नाही तुम्हाला देव होता आलं, माणुसकीयुक्त मनुष्य तरी जीवनामध्ये मनुष्य झाला पाहिजे. नाहीतर मग तुकाराम महाराज म्हणतात काय बापुडी काय नाही, महाराज म्हणतात दगड धोंडे डुकर सुकर हे काही कमीत काय. माणूस जर माणुसकीयुक्त मनुष्य जर नाही झाला तयावनी दगड बरे देव. माऊली तर अशी ओळीत आहेत बघा, जास्त तुमच्या परिचय असेल बघा की पारायणला माणसं बसलेले आहेत. माऊली म्हणतात जायचे ठाई या ज्ञानाची आवडी नाही, ज्ञान मिळवणं वेगळं पण नुसती आवड तरी तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. काही काही लोक म्हणतात महाराज आम्हाला खूप खूप आवडती ज्ञानेश्वरी, फक्त वेळ मिळत नाही. ठीक आहे ना, तुम्हाला आवड सुद्धा खूप महत्वाची, पण माऊली म्हणतात जायचे ठाई या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जियाले मनोकायवरील मरण चांगला. अशी माणसं मेलेली बरे, आपल्या इथले सोडून बरं का, आपल्यातली माणसं चांगली, काही जगून उपयोग नाही. का आवड तरी तुम्हाला असली पाहिजे ना. का सांगतो तुम्हाला जीवनामध्ये 100 वर्ष आयुष्य तुम्हाला दिलेले आहे आणि त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये बघा, एक तर अर्ध रात्र खाय म्हणलेलं झोपीत अर्ध गेलं, मध्ये बालतो पिढा रोग क्षे. काय भजनाशी, भजनाशी म्हणजे हा 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 हे भजन नाही, भजनाशी शब्दाचा अर्थ आहे संस्कृत मध्ये. भज हा धातू आहे संस्कृत, भज सेवायाम, सेवा करणे. अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, वाजवणं असेल, गाणं असेल, सिस्टीम असेल, इथे तुमची ही माईक वगैरे हे सर्व काय असेल, मंडप असेल, किंवा एखादा माणूस चपला वगैरे रस्त्यात सोडलेल्या बाजूला ठेवत असेल, अन्न पंगत असेल, हे सगळे ही सेवाच आहे, हे भजन आहे. हे जर नाही जीवनामध्ये घडलं, पशुपेक्षाही पलीकडची माणसं. म्हणून एवढं मोठं साधन दिलंय, त्याच्यामध्ये 2 वस्तू दिल्यात तुमच्या पुढे. 2 वस्तू, एक विषय आहे आणि एक ईश्वर आहे. विषया परंपरेनं जीवनामध्ये जन्माला आलेला मनुष्य, संसारामध्ये जन्माला आलेला तो दुसरा विचारच करत नाही. मला व्यवहार असा आहे, भगवान परमात्मा हा त्याच्या देवाच्या पोटामध्ये तुम्ही आम्ही असतो. तुम्ही आम्ही सर्व विश्व देवाच्या पोटामध्ये राहतं आणि साधू हा हृदयामध्ये राहतो. म्हणून काय होतं माहितीये का, तुमचे आमचं जीवन धडपड कशासाठी, पोटासाठी का हृदयासाठी? खरं सांगा. शाळा शिकायची, नोकरी करायची, काय कार्यक्रम करायचे, कशासाठी? कशासाठी करतो आपण? पोटासाठीच ना. कलेक्टर असेल ना तिकडे, वॉचमॅन असेल, पोटासाठीच करतोय ते. शिक्षक असेल, शिक्षक कुठलीही नोकरी असेल, करू नका असं मला म्हणायचं नाही, मला लागली नाही म्हणून तुम्हाला नाव ठेवतो असं नाही. पण कुठलाही धंदा उद्योग हा पोटासाठी. का? नित्य उठून खावयाची चिंता. तो पोटात जीव राहतो देवाच्या, म्हणून पोटाची चिंता करतो. साधू पोटाची चिंता करत नाहीये, साधू हृदयाची चिंता करतो, हृदयाचा विचार करतो. ते हृदयाचे विचार सांगतो तुम्हाला. काय मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. तुम्ही संत जन सांगा, तुम्ही साडू सांगा, तुम्ही मेहुणी सांगा, तुम्ही मावशी सांगा, तुम्ही सासू सासरे सांगा, तुम्ही मित्र सांगा किंवा मंत्री सांगा, असं नाही म्हणलेलं. तुम्ही सांगा संत जन. का? तुकाराम महाराजांचे आभाग आहे, तेच माझे हित करीत, तेच करू शकतात, हे बाकीचे नाही. म्हणून तुमच्या जीवनामध्ये साधूचं हे हृदयाचा विचार करतात, ते अंतःकरणाचा विचार करतात. तुम्ही आम्ही फक्त पोट भरण्याचा विचार करतो का जीवनामध्ये. म्हणून मानवी जीवन
जन्माला आल्याबरोबर रांगता रांगता तुमच्या जीवनामध्ये तुमचं ध्येय घेऊन जगायला शिकलं पाहिजे. तुमचं उद्दिष्ट ठरवलं पाहिजे. एवढं उच्च ध्येय ठेवा जीवनामध्ये, एवढं मोठं ध्येय ठेवा. ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्राणाची बाजी लावून लढा जीवनामध्ये. एक दिवस यश मिळतच. हे ज्ञानेश्वरीचे सिद्धांत सांगतो तुम्हाला. ह्या रंगोबाई ठोकोबाईच्या गोष्टी नाहीयेत. ज्ञानेश्वरी ही कलियुगातील वाघिणीचं दूध आहे. त्याला पचवायला स्वतः वाघिणीचाच बचडा लागतो. त्याला जर्सी गायच्या लेकराचं काम नाही. तुम्ही वाघिणीचंच बचडीत म्हणून सांगतो, तुम्हाला सवय पचवायची. ही ज्ञानेश्वरी माऊली म्हणतायत हे दोन वस्तू दोघा पुढे आहे. आणि जगप्रसिद्ध उदाहरण सांगतो तुम्हाला. दुर्योधन आणि अर्जुन आहे ना, हे दोघेही मदत मागायला गेले. आणि भगवान परमात्मा द्वारकेमध्ये अर्जुनाकडे काही रथ वगैरे काही नव्हतं त्यावेळेला. युद्धाच्या अगोदरची घटना आहे. अर्जुन आपला हरिपाठ काकडा करत निघाला, भजन करत. राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, राम कृष्ण हरे राम, जय जय राम कृष्ण हरे राम. अर्जुन द्वारकेला निघाला आणि दुर्योधन रथ असल्यामुळे अर्जुनाच्या मागून निघाल्याने त्याच्या अगोदर तास 2 तासांना जाऊन पोहोचला. भगवान परमात्म्यानं दुर्योधनाला बघितलं की तोंडावर पांघरून घेतलं आणि झोपायचं नाटक केलं. झोपले भगवान. दुर्योधन आला आणि दुर्योधन विचार करतो आपल्याला ह्याच्याकडे मागायचंय, पण हा आपल्याला आवडत नाही. आणि काम तर करायचंय, पैसे तर पाहिजे 10-5 लाख, पण ह्याचं व्यक्तिमत्व आपल्याला आवडत नाही. काम तर त्याच्याकडे आहे. मग आपण थोडा वेळ बसावं लागेल, त्याला झोपीतून उठवून द्या. मग बसायचं कुठं? तो म्हणला मी युवराज आहे, भारताचा युवराज आहे, एवढा जमिनीचा मालक आहे, हे सगळे नौकर वगैरे वगैरे त्यांचा मालक आहे, ह्याच्या पायाजवळ बसायचं. मग आपल्याला खुर्चीवर बसायचं आणि डोक्याजवळ, देवाच्या डोक्याजवळ बसला. आणि तुम्हाला कल्पना आहे, तो डोक्याजवळ बसल्यामुळं कायमचाच डोक्यात बसला. आणि त्याच्या मागून अर्जुन येतो. अर्जुनाचे वाक्य, मज ठाव द्यावाजे चरणी, हेची करीतसे विनवणी. माझी जागा पायाजवळ आहे, देवाच्या डोक्याजवळ नाहीये. माझ्या आराध्य दैवताच्या पायाजवळ माझी जागा आहे. अर्जुन पायाजवळ बसला. मला सांगा, आता देव उठल्याबरोबर डोक्याजवळचा मनुष्य अगोदर दिसेल का पायाजवळचा? कुठला दिसेल? दुर्योधन डोक्याजवळ बसलाय आणि अर्जुन पायाजवळ. मनुष्य असं उठल्याबरोबर त्याला डोक्या पाठीमागं तर पाहिजे का पुढचं दिसेल त्याला? समोर. भगवंत विचारतात, अरे अर्जुना काय चाललंय, कसं आहे, काय खुशाल आहेत काय, कधी आला? दुर्योधन म्हणला मी आलोय अगोदर. भगवंतानं एका वाक्यात खंडन केलं. मला दुर्योधना, तू अगोदर आलाय का नंतर आलाय? माझा असा व्यवहार आहे परमार्थातला, मला दिसला कोण, अगोदर मला दिसतो कोण. म्हणून जे संतांच्या समाधीत ना, नामदेव महाराज चोखा मेळा जनाबाई, हे नामामने आम्ही पायरीचे चिरे, डोक्याजवळचे चिरे नाही. देवाच्या समोर कानुपात्रेचं झाड कुठे आहे? हा, तुम्ही बघितलं ना सर्वांनी? पांडुरंगाच्या समोर आहे, समोर पायाजवळ आहे. नामदेव महाराज, जनाबाई, चोखोबरा, हे सर्व पायाजवळ आहे. म्हणून दुर्योधनानं देवाला नको म्हणून सांगितलं, देव न लगे साठविणीचे रुदले जागे. आणि अर्जुनाला सांगितलं, तो मज व्हावा, तो मज, मला तोच पाहिजे देवा, मला दुसरं काही नको. मला हे सांगतोय की 100 वर्षाचं मिळालेलं आयुष्य, सत्संग वगैरे, त्याच्यामध्ये आपण काय खरेदी करावं, काय घ्यावं या मृत्यू लोकांमध्ये. तुम्ही मार्केटमध्ये गेले ना, बाजारामध्ये गेले, गंध, बुका वगैरे, धोतर, हे सर्व काही तुमच्या अंगावर उपरणे, हातात ज्ञानेश्वरी. पण बाजारात गेले ना, पहिल्यांदा दुकान ते झिंगे भूमीचंच लागते. दुकान लागतात का नाही? हे वाळू घातलेले, साप वाळू घातलेले, एवढाले मासे वगैरे. याचा अर्थ मार्केट आहे, त्याच्यात सगळंच आहे. पण तुम्हाला काय खरेदी करायचं हे बघा. नाही पण म्हणलं बाजारात, हे चुकीचा बाजार आहे. नाही चुकीचा बाजार, तो बाजारच आहे. तो विनाकारण बाजारात जाऊन बेजार होऊ नको. का? मार्केट आहे सगळे त्याच्यामध्ये, पण तुला काय गरजेचं आहे त्या दुकानावर जातो ते खरेदी. मग तुम्ही मार्केटमध्ये आलेत ना, माऊली म्हणतायत, ए साथे आली वळगा शारंग. त्या बाजारात तुम्ही आलेत ना, असू द्या ना, त्यालाही गिरायक आहे.
ते ओले वाळलेले सडलेले वगैरे वगैरे हे सगळ्याला गिऱ्हाईक आहे. पण तुम्हाला काय खरेदी करायचंय, तुम्हाला काय पाहिजे? माऊली अभंग लिहितात ना, वळगा शारंग धरो. आणि महाराज आम्ही जर तो नाही जर घेतला नाही तरी संसार जाईल, जन्म फुकट जाईल. का सांगतो तुम्हाला? कान्होबा राय भगवान परमात्म्याच्या समोर उभे आहेत आणि भगवान परमात्म्याला सांगतात, बाबा हे भगवंता आमची परंपरेची सेवा आहे सगळी. भाऊ गेले, दोन्ही भाऊ गेले, जगद्गुरु माझे बंधू मोठे बंधू वैकुंठला गेले, मी एकटा राहिलोय आता. आणि तू आमच्या कुळावर इतका पडलास ना, आमचा सगळ्याचा खुटाव केलाय. तुला दुसरे माणसं गोड लागत नाहीत, तुला आमचीच खानदान पाहिजे वगैरे वगैरे खूप भांडतायत. वाचून बघा जरा कान्होबारांची गाथा. दे माझ्या भावा आणून, प्रत्येक शेवटला दे माझ्या भावा आणून, माझ्या भावाला आणून दे. हे कान्होबा आहेत. ते कान्होबा आहे एक दिवस प्रेमानं मग्न झालेले कान्होबा आहे आणि परमात्म्याला विनंती करतात. पूर्ण विश्वाचा अभ्यास केला. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांसारखे छत्रपती राजे होते, रामदास स्वामी सारखे संत होते, तुकोबाराय सारखे संत होते, अनेक मोठमोठे विद्वान, रामेश्वर भट्टासारखे विद्वान पंडित होते आणि खूप करोडपती लोक होते. पण त्यांच्याकडे कुणाकडेच काही मागितलं नाही. आणि ज्याच्याकडे मागितलंय ना त्याला अगदी हात जोडून विनंती करतायत. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात वचन बरं का. आकड्यात अभंग पहिल्याच मालिकेमध्ये सगळ्याचे पाठ आहे. मला काही मंडळी म्हणले महाराज अभंग कसा आहे, कसा आम्हाला लिहून द्या वगैरे, कुठला घेणार आहे. म्हणलं वेळ प्रसंगानुसार पब्लिक कशी आहे, तुमचे चेहरे बघून तर मला अभंग घ्यावा लागतोय ना, आहे का नाही. नाही तर हो नाही कानडीने केला मराठा प्रताप, एकाचे उत्तर एकाने असं होऊ नये. म्हणून मग तुमची उत्सुकता, माऊली म्हणतात वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. तुमच्याशिवाय वक्ता वक्तव्य करू शकत नाही. जेवढे तुम्ही जांभळे यायला लागले का, अशा डुकल्या हाणाले की मग वक्त्याला वक्तव्य करावं, हे का नाही. म्हणून तुम्ही जेवढे प्रफुल्लित असाल ऐकायला दक्ष पद्धतीने, कानची करी गा सर्वांगाची, असे तुम्ही असले पाहिजे.
परमार्थ असा मंडळी ऐकण्यावरच अवलंबून आहे. बालवाडीत चाललेला मुलगा बीकॉम एवढं खूप IAS अधिकारी होईपर्यंत IPS होईपर्यंत तो ऐकत राहतो. ज्यानं इमानदारीनं ऐकलं, ज्या मुलीनं मरेपर्यंत तिच्या डोक्यावर मला लाल दिव्याची गाडी राहते, चक 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 दिवा राहतो जिथं जाईल तिथे. का ऐकलंय? गुरुजनांचा ऐका, सद्गुरु माऊलीचा ऐका, ज्ञानेश्वरीचा ऐका, माऊलीचा ऐका. आणि याही सगळ्यापेक्षा सांगतो तुम्हाला, जन्मदात्र्या आईचा ऐका आणि वडिलाचा ऐका. जी मुलं आईच आणि वडिलाचं ऐकत नाहीत, काय सांगा तुम्हाला. माऊली म्हणतात याच्यासारखा मूर्ख मानव दुसरा कोण नाही. माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये मूर्खाची व्याख्या करत असताना केलं नाही. पण माऊली तो मुलगा आई वडिलाचं ऐकत नाही, त्यांचा अपमान करतो, पण पूर्ण रायगड जिल्हा त्याचा ऐकतोय. आणि सगळ्याला तो तत्वज्ञान सांगतो. काय माऊलीच्या वावयात कधीतरी ज्ञानेश्वरी वाचून वाचता का नाही कधी? बघा ज्ञानेश्वरी वाचून काय म्हणतात माऊली. माऊली म्हणतात तोंड भरो का विचारा, परी अंतकरणी विषयाची धारा, ना तुळेगा धनुर्धरा त्रिशुद्धी. मी अशा लोकांना मी मिळूच शकत नाही. मग का मूर्ख म्हणलेलं याला? माऊली काय शब्द आहेत, आता काय सांगा तुम्हाला. ह्या वया मी विचार करतोय टाकाव्यात का नाही म्हणून. का माल खूप महागडा आहे, उगं कुठे उठलं की टाकायचा नाहीये तो. माऊली म्हणतायत घरी माता पितरा धड बोली नाही संसार, एक शब्द नीट बोलत नाही. एरा विश्वभरी आदरा मूर्ख जायचा. सगळा आदर्श घेतोय, तालुका आदर्श घेतोय, सत्कार करतोय. पण माऊली म्हणतायत घरी माता पितरा आईला आणि वडिलाला एक शब्द आयुष्यामध्ये नीट बोलत नाही. माझा विषय हा आहे. त्याच्या पुढची ओवी अतिशय अजबाईत एकासाठी एक ओव्या. तुळशीची या झाडा धरोरी घापे शिंतोडा, द्राक्षाची या बुडा दूधच उठ. तुळशीला म्हणतो तिला काय व्हायला लागलं, लांबूनच पाणी फेकतो की रामकृष्णाने निघाला. आणि म्हणले द्राक्षाची या झाडा आळे करतो, माती आणि पुन्हा दूधची ओपी, पाणी नाही त्याला दूध घालतो. का नाही महाराज तुम्हाला नाही समजायचं. बरं समजेल, तू समजून सांग ना. नाही म्हणले त्याला आहे ना त्याच्या बुडाला जर दूध ओतलं ना फळं भरपूर येतात आणि गोड फळं लागतात. तुळशीला काय फळही नाही फुलंही नाही. तुळशीची या झाडा दुरोरी घापे शिंतो असा करतो. आणि बागेत गेला द्राक्षाची या तरी बुडा दूध घालतो. हे अशी माणसं. का सांगतो तुम्हाला हे ज्ञानेश्वरी अशी आहे माऊली. माऊलीनं आपल्या गुरु माऊलीचं ऐकलंय, आई वडिलांचं ऐकलंय. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही हुशार शहाणी माणसं आहेत आणि 22 वर्ष ऐकले. माऊलीच्या आई वडिलांनी जे देहांत प्रायश्चित घेतलं कुठल्या नदीमध्ये घेतलं बोला? इंद्रायणीमध्ये का चंद्रभागेत का भीमा का भामा का कोहना का कृष्णा काय गोकर्णा वगैरे कुठल्या नदीमध्ये घेतलं? इंद्रायणी. बरोबर. किती वर्ष झाले सप्ताला? किती वर्ष पेटी मास्तर? 22. तुम्हाला 22 वर्षामध्ये हे सुद्धा माहित नसावं इंद्रायणीमध्ये नाही, जिथं कुंभमेळा आहे ना, तीर्थराज प्रयाग, जिथे गंगा यमुना आणि सरस्वती, विश्वाला पावन करणारी गंगा यमुना आणि सरस्वती त्रिवेणी संगम जिथं आहे ना UP मध्ये, तिथं गेलेले 1000 किलोमीटर आहे. आणि इथून पायी गेले. जायच्या आदल्या दिवशी चारी भावंडाला जवळ घेतलं आणि चारी भावंडाला उद्देशून सांगितलं. विठ्ठल पंत बोलतायत, माऊली ज्ञानदेवा स्वप्ना मुक्ता निवृत्ती. काय बाबा हे बघा, आपल्याला गावाने गावाच्या बाहेर हाकललंय. सिद्धबेटामध्ये अजूनही तुम्हाला बघे सापडलं नसेल. इंद्रायणीच्या तीरावर विठ्ठल पंतांनी बांधलेल्या झोपडीचा पाय आहे, अजून दगडामध्ये बांधलेला पाय आहे इंद्रायणी तीरावर. तिथं झोपडी बांधली होती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, त्या दरवाजा उघडा, तिथं ती झोपडी आहे. आणि तिथं बोलून घेतलं आणि चौघांना सांगितलं, चारी भावंडाला, मी निघलोय, आम्ही दोघंही पती पत्नी निघलोय. आणि आमच्या जाण्याचं ध्येय उद्दिष्ट हेच आहे, तुमचं कल्याण व्हावं. तुम्ही स्वतःचा उद्धार करून जगाचा उद्धार तुमच्या हातानं व्हावं, हे आमची जवळ बोलून घेतले. चारी भावंडे लहान आहे तो,
लहान आहेत लहान. मुक्ताबाई तर रांगते मला नुकतीच पाऊल टाकायला लागलेली मुक्ताबाई, चिमुकली मुक्ताबाई. अशा वेळी ती निघालेत चारी भावंडाला सोडून विठ्ठल पंत बजावून सांगतायत. पैठणमध्ये माझ्या मामाच्या गावी मी केलेली तपश्चर्या 12 वर्ष आणि माझ्या गुरुग्रही काशीमध्ये राहून केलेली तपश्चर्या अभ्यास 12 वर्ष. 12 आणि 12 24 वर्षाच्या तपश्चर्याचं फल, त्या पुण्याचं तपाचं फल, ते पुण्य मी तुम्हाला देतोय. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा. तुमच्या आईचे आणि वडिलाचे आणि तुमच्या खानदानाचे नाव सूर्यचंद्र असेपर्यंत अजरामर झालं पाहिजे. जगातल्या सर्व मानवी जातीनं आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज आरती केली पाहिजे. आरती. जगातला असा माणूस नाही महाराज. असेल मुस्लिम वगैरे इतर लोक हे जे आपले बी असतील काय हिंदू त्या लायकीचे मुसलमानासारखे ते नसतील करत, त्याला नसेल टाइम मिळत. पण आपला मनुष्य म्हणला ना आरती ज्ञान राजा आरती तुकाराम, हे म्हणावंच लागतं. जगानं आरती करावी एका वनवासी पोराची, जातीच्या बाहेर टाकलेली, गावाच्या बाहेर हाकललेल्या मुलांची आरती करावं. हे जगणे. तुम्ही जेवढा टाळ घेऊन उभा राहता, वाजवायला बसता, आम्ही कीर्तन करायला उभा राहतो ना, हे डोक्यामध्ये ठेवत जा. माऊली म्हणतात येला बहुत जोडती किरीटी जाईंची भजने भोगासाठी, जे आशा तीव्र दृष्टी मंद झाले केम्मोहनात याचे भजन हे तो संसाराचे साधन. संसार करण्यासाठी भजनच करावं लागतं असं नाहीये. आपला उद्धार झाला पाहिजे, आपलं कल्याण झालं पाहिजे. बाल होय माऊली मनात जिद्दीने निघाली चारी भावंड, आणि एवढं आपल्या आईचं आणि वडिलाचं नाव एवढं मोठं करायचं. एक जीवन जर ब्रह्मचर्य राहिलं ना, जगावर उपकार करणारा ग्रंथ लिहिलाय ज्ञानेश्वरी. 728 वर्ष त्या ज्ञानेश्वरीचं वय, आणि वयाच्या 14 वर्ष लिहिली मंडळी. आपल्या गावाचं काय नाव आहे? सासळवाडी. रासळवाडी असो द्या, रासळवाडी असो ते काय पण असो आहे, चांगली वाडी. पक्का लक्षात ठेवा. वयाच्या 14 वर्षी ज्ञानेश्वरी सांगायला सुरू केली माऊलीनं गीतेचा अर्थ, आणि 16व्या वर्षी संपवली. 2 वर्ष चाललेला सत्संग. महाराज काय सांगावं. एकनाथ महाराज अभंग लिखतायत. माऊलींनी संपूर्ण विश्वातल्या मानवी जातीवर उपकार केलेत महाराज. केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, उपकार केला जगासी उपकार, केला जगासी जातीवर नाही, एका धर्मावर नाही महाराज, एका राजावर नाही, एका राष्ट्रावर नाही, जगावर उपकार केलेत माऊलीने. आणि कुठले उपकार केले? माऊलीने हरिपाठ दिलाय, माऊलीने ज्ञानेश्वरी दिली तुम्हाला, आणि त्या मोबदल्यात तुम्ही काय दिले? अहो मधुकरी मागायला गेलं तर लोकांनी अंगावर चिखल फेकावं, शिव्या घालाव्यात, मारावं लोकांनी. आणि याच लोकांना माऊलीने ज्ञानेश्वरी दिली. तुम्ही काय दिले आम्हाला माहिती. जे दिलं असेल ते आमच्याकडे असू दे, पण आमची ज्ञानेश्वरी घ्या आणि कल्याण करा, जीवनाचा उद्धार करा. जीवनामध्ये केला जगाशी उपकार. तारी येले नारी नर, पूर्ण विश्वाला तारणारी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी पुस्तक नाहीये, ग्रंथ नाहीये, त्याला नुसता ओवाळायचा ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी जशा भाकरी आणि भात आणि भाजी खातो तसा खायचा ग्रंथ, तो खावा लागतो. रात्र दिवस तिच्यामध्ये झोपून द्यावं लागतं, तेव्हा तुम्हाला ती जवळ करते.
लांबून लांबून 10-5 ओम नमोजी आद्यवेद प्रतिपादन दिले ठेवून निघाला. नाही म्हणले वेळच नाही. नाही म्हणले मरायला वेळ नाही. बरं मरायला वेळ नाही का? कोरोनानं शिकवलं मरायला वेळ आहे का नाही. आणि गनिमत आहे त्याच्यामधून आपण जगलोय. का सांगतो तुम्हाला, चिमुकली बाळ आहे ते, लहान आहे, पण ठरवलं माझ्या माईचं जन्मदात्र्या माझ्या आईचं नाव, माझ्या वडिलांचं नाव या पृथ्वी तलावर सूर्य चंद्र अशापर्यंत अजरामर झाला पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल आणि किती दिवस काय सांगावं तुम्हाला. माऊली म्हणतायत, नामदेव महाराज अभंग लिहितात आणि भगवंत बोलतायत, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेव सफल केला. तरुण मुली बसलेल्या आहेत, तरुण मुलं आहे. मोबाईल मध्ये तुमचं आयुष्य पूर्ण बर्बाद होत आहे. आमच्याकडं नाही असं नाही. चुकीच्या मार्गाने रात्र जागत बसून चुकीच्या मार्गाने चुकीचे कोणाचे भांडणं तणणं लफडे बघत बसणं, हे चुकीच्या मार्गाने जाता आयुष्य बर्बाद होत आहे. ज्ञानेश्वरीला वेळ द्या. किती महिने चालले, अहो किती 60 वर्ष 80 वर्ष काय देवा लावला तुमच्या जीवनामध्ये. काय केलं तुम्ही? 2 पोरं जन्माला घातली, एक पत्नी 2-4 वाकला, 2 एकर जमिनीने एखादी गाडी, हे तुमचं जगणं आहे. अरे हे जनावराला समजतंय. हे कळलं. काय केलं पाहिजे बघा. शब्द कसे आहेत. माऊलीकडे बोर्ड दाखवताना भगवंत म्हणतात, माझ्या माऊलीनं जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेव सफल केला. आणि किती दिवस? 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस एवढा आयुष्य माऊलीला. त्याच्यातले जो जो दिवस उगवला, जो जो सूर्य उदयाला आला ना, तो तो ज्ञानदेवे सफल केला. पद पदांतर कतीला जेने आत्माराम संतोष. गीतेचा अर्थ लावला, तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. 21 वर्षाच्या पोरानं वयाच्या 14 वर्ष सुरू केलेला हा परमार्थ 22व्या वर्षी जगावर राज्य केलं, समाप्त केला आणि जगाच्या हृदयावर पकड टाकली. जगाचं प्रेम मिळवलंय. हे जगणे. हे का सांगतो तुम्हाला? तुमचं वय तपासून बघा जीवनामध्ये. ज्ञानेश्वरी कशी संग खायची हे सुद्धा तुम्हाला माहिती. आणि जर ज्ञानेश्वरीला समर्पित केलं, माऊली म्हणतात, बाबा हो मी चाललोय बरं का, ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, मी आता मौन धारण करतोय. आणि कशाविषयी? नामपाठ मौन प्रपंचाचे. आयुष्यभर तुम्ही बरगाडे उघड्या परोसर हरिपाठ केला, तुम्हाला अर्थच जर नाही कळलं, तुमच्या जगण्याला अर्थ नाही. तुम्हाला अर्थ समजला पाहिजे. टाळ पकवायला फुगड्या खेळून मोठ्या उड्या मारून तुम्ही करा ना, खेळू नका असं मला म्हणायचं नाही, पण त्याचा अर्थाविन पोती वाचू नका. अर्थ कळला तरच तुमच्या जगण्याला अर्थ आहे. अर्थ समजला पाहिजे. माऊली शेवटच्या टप्प्यामध्ये लिहित आहेत, बाळा तुला जीवनामध्ये कल्याण करायचं असेल तर पुण्याची गरज आहे. आणि ते पुण्य म्हणजे ज्ञानेश्वरी, संपूर्ण ज्ञानेश्वरी माझ्या जीवनातली पुण्य आहे. 3,61,000 वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य म्हणजे ज्ञानेश्वरी. बघा शब्द कसे आहेत. 18व्या अध्यायामध्ये तुम्ही वब्या नुसत्या भड 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 वाचून नुसते ह्याला अर्थ नाही, अर्थ समजला पाहिजे. बघा माऊली कशी वबी लिहित आहेत. 18व्या अध्यायातली शेवटची वबी, पुढती पुढती पुढती, शेवटची वबी. माऊली म्हणतात, बाबा साधका हे माझ्या भगिनी, लाडकी भगिनी असेल नाही ते सगळे असेल. माऊली म्हणतात, ऐक, पुढती पुढती पुढती, पुन्हा 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 पुन्हा, या ग्रंथ पुण्य संपत्ती. या ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरीकडे हात दाखवतात. ही माझी ग्रंथ, ही माझी ज्ञानेश्वरी ना, ही ग्रंथ पुण्य संपत्ती. आणि माझी संपत्ती, माझ्या पुण्याची संपत्ती ही माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. माऊली पुढे होतात, पुण्य पोशिली असाधारणे, ते तुझी गुणवानाने देवली उत्तीर्ण झाली आहे. फकाट गप्पा काहीतरी लोकांनी हसावं रडावं म्हणून कुठला तरी कचरा आणून मांडायचा, त्याला काय वक्ता म्हणतात? त्याला वक्ता नाही म्हणायचं, त्याला वक्ता म्हणायचं. वक्ता तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला माहित नाही, जे माऊलीचे तुकोबारांचे विचार असा विस्तारपूर्वक सांगा पब्लिकला, ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून मी रूप पाहता 2 मिनिटात संपवलाय ना, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. महाराजांनी इतक्या लांबून येऊन 2 मिनिटात अभंग संपवलाय. का संपवला असेल? मला हे बोलायचंय तुम्हाला. मी जर चाली 2-4 लावले तर चालीतच चालीवर जाईल ना कीर्तन. तुम्हाला ऐकायला मिळालं पाहिजे. माऊली म्हणतात, पूर्वी अनंत भक्त झाले नामदेवा, माझ्या माऊलीसारखा भक्त या त्रिभुवनात होणे नाही. बघा, आणि भगवंत बोलतायत. 700 वर्ष वय, 728-29 वर्ष भगवंत बोलतात आणि अभंग नामदेव महाराज लिहितात. नामदेवा ऐक, अरे ह्या माऊलीच्या अगोदर
पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य बोलिले, पुढे सुद्धा होणार आहे. परे माझ्या निवृत्ती ज्ञानदेवी सोडविले अपार जीवजंतू. माझ्या माऊलीसारखा भक्त या पृथ्वीवर पुन्हा जन्माला येणे नाही. अहो तुम्ही बघा ना, ज्ञानेश्वरीची सेवा करा, मागा, हे भगवंता मला माऊलीसारखा भाऊ दे. हे भगवंता जरा जास्त वय असेल, आता आईला वडिलांना आता मुलगा होणं शक्य नाही, तर तुमच्या पोटी मागा, माऊलीसारखा मला मुलगा दे, शिवरायांसारखा मला मुलगा दे, तुकोबरायांसारखा मुलगा दे. नाही जमलं ना, माझ्या माऊलीसारखा जेगी आईसा बापू व्हावा, मला तसा बाप दे. जनाबाई सांगताय, मरोन या जावे बा माझ्याची पोटा जन्मा यावे. माऊली मरून जावं आणि तुमच्या पोटी जन्माला यावं. जनाबाई सांगते, जनाबाई अहो सर्व जाती धर्मातल्या सर्व लोकांना असं प्रेम दिलंय माऊलीने. मेलेल्या, मड्याला, रेड्याला, काय सांगावं तुम्हाला, कावळ्याला, हे सर्वांना माऊलीने प्रेम दिलं. म्हणून जगात माऊली 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 करतं मंडळी. त्याचं कारण आहे, केला जगाशी उपकार, हे काम. आणि माझा विषय हा आहे, मी इथून माझं आलेलो आहे, ऐकायला शिका. माऊलीने आईचं ऐकलं. विठ्ठलपंत कळकळीने सांगत होते, रडले विठ्ठलपंत आणि झोपली चारी भावंड. आईचा अंतकरण आहे. विठ्ठलपंत निघाले. रुक्मिणी आई साहेबांना 2 पाऊल पुढे जायचं, माघारी यायचं, तोंडावरचं पांघरून काढायचं, पप्पी घ्यायची, मुक्ताबाईची, ज्ञानोबाची, सोपान काकाची. निवृत्तीनाथ जरा मोठे होते, निवृत्ती सांभाळा, ज्ञानोबाला सांभाळ, मुक्ताला सांभाळ, आम्हीच येतोय. जड अंतकरणानं महाराज ते गेले. त्यांनी जीवन प्रयागराजमध्ये पवित्र गंगेमध्ये झोकून दिलं. म्हणून या पवित्र जागेवर त्यांचं नाव आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये मसनवाटेमध्ये नेऊन जाळावं लागतं आपल्याला. का? कर्तृत्व नाही. ज्या पोरांना जन्म दिलाय तुम्हाला, राखेलचा डबा टाकून काडी लावून तेच पिटून देतात. आणि उलट लवकर नाही गेला म्हातारा म्हातारा, देवा दुसऱ्या वर्षी 2 पंक्ती घालतो, पण हे पहिल्या गाडीने घेऊन जायला. मला सांगा, आई वडील किंवा आजोबा पंजोबा 12-12 वर्षे घरामध्ये पडले, दुष्काळ आहे, पाणी नाही, आणि सगळं त्यांचा देह धर्म कपड्यातच होतोय. अशा टायमाला तुम्ही देवाला नवस करणार का? महाराज अजून 12 वर्ष ह्यांना जगू दे म्हणाल का? हा, कुठली सुनबाई अशी की ती नवस करते, देवा माझी सासू ना 50 वर्ष जगू दे. आपल्या इथल्या सोना सोडून, आपल्या इथल्या चांगल्या कुठली मला सांगा ना, कुठली सून सासू सासरी जगू द्या म्हणणार? हा, सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वरीचे सिद्धांत बघा. माऊली म्हणतात, तुम्ही तरुण पण तुमचा पगार चालू आहे ना, तुम्ही पैसे कमवून आणताय, घरामध्ये जो हमाली करताय ना, तोपर्यंत तुम्हाला पत्नी असेल, सासू सासरे, घरचे वगैरे सर्व तुम्हाला जेवू लावतात. नवीन कपडे, चहा वेळेवर, पोहे वेळेवर, जेवण डबा वगैरे, इस्त्रीचे कपडे घ्या साहेब, घ्या मालक महाराज, आणि घ्या घाला निघा. पण ज्यावेळेला तुम्ही रिटायर झाले ना, रिटायर शब्दाचा अर्थ कळतो ना तुम्हाला? रिटायरमेंट घेतली एकदा, असे बरेचसे म्हातारे भेटतात, महाराज आम्हाला आता परमार्थात पडायचे. का? रिटायर झालं, आता परमार्थात पडायचं. मी म्हणत असतो, असं आहे, कोरडी विहीर बघ आणि त्याच्यात पड. आता ह्याच्यात पडू नको, आता ह्याच्यात नाही तुझा उपयोग होणार. अहो सरकारने तुम्हाला रिटायर केलंय बाबा. का केलं? कंडक्टर आहे, ड्रायव्हर आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, कुठं काही असेल, एखादा बँकेमध्ये साहेब आहेत आमच्या महाराज सारखं, तुम्हाला रिटायरमेंट दिली. त्याचा अर्थ समजतो तुम्हाला? तुम्ही ह्या कामाच्या लायकीचे राहिले नाही, एवढाच अर्थ आहे का नाही? काय अर्थ आहे याचा? तुम्ही हे काम करण्याची तुमची लायकी राहिली नाही. लायकी नाही म्हणजे कसे आहेत तुम्ही आता? हा, लायकी नाही म्हणजे ना, लायकी नाही म्हणजे तोच अर्थ नाही का नाही? ती शिवी नाहीये, ती माणसामध्ये माणूस नालायक आहे. नालायक म्हणजे लायकीचा नाही, एवढाच अर्थ, दुसरं काही नाही. त्याची काय शिवी नाही, तुम्ही त्या लायकीचे नाही. आणि असे म्हातारी माणसं आम्हाला आता परमार्थात पडायचं. वेड्या गबळ्या संसारातल्या कामाच्या लायकीचा राहिला नाही, आणि आता ज्ञानेश्वरीच्या लायकीचा आहेस काय तू? हा, म्हणून महाराज माऊलीने आमच्या रांगता रांगता तारुण्याच्या भरात बालवयामध्ये महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिलाय. माऊलीच्या वव्या बघा, या नुसत्या पारायण करून थांबू नका, ह्या बघा वव्या, पाठ करा, ह्याला जीवन वाहून घ्या. माऊली म्हणतायत, काय वव्या आहेत महाराज, वैसेच या गावांना येता. काय काय वाक्य सांगा तुम्हाला.
मोटकीत देहाकृती उपटे माऊली म्हणतात नुसता जन्माला आलाय वैशीच्या गावाना येता दशेची वाट न पाहता. पुढचा अर्थ आठवतो का तुम्हाला? पुढची ओळी बघा. 30 माणसं पारायणला बसली, एखाद्याला आठवतं का नाही? लय सोप्या बाबा. वैशीची या गावा नाही आता म्हणजे वय झालेले नाही. माऊली म्हणतायत बाळपणीच सर्वज्ञता वरीत आहे. ते बालवयात सर्व ज्ञान होतं, जगाचं विश्वाचं ज्ञान रांगता रांगता ज्ञान होतं. या वयामध्ये मला तुम्ही ज्ञानेश्वरीच्या ओव्या गायला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला ऐकावं लागेल, तुम्हाला ज्ञानेश्वरी ऐकावं लागेल. बाकीचे पुराण आहेत ना जुनाट पोत्या, 2-2 हजार वर्ष आयुष्य होतं, 200-200 वर्ष. आता आयुष्य कमी आणि माऊलीने डायरेक्ट सांगितलंय अर्जुन महाराज खाडे तुम्हाला अर्थ सांगतोय. माऊली हरिपाठात सांगतात, तुम्ही चाली लावून म्हणताय हे अभंग, पण तुमच्या लक्षात येत नाही. अभंग वाया व्यर्थ आणि कथा, ह्या कथा वाया आहेत आणि व्यर्थ आहेत तुमच्या आयुष्याच्या तुल्य जर बघितलं तर. आणि सांडी, सांडी म्हणजे कळतं का तुम्हाला? सांडी म्हणजे काय? भाजी बिजी विकली ना तिला म्हणतात का नाही पुन्हा शिजव 2 दिवसांना खाऊ तिला, काय म्हणतात? बाहेर टाकून दे. सांडी म्हणजे टाकून दे, सोडून दे, त्या रस्त्याने जाऊ नका. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, वाया अनेक पंथा झनी जासी. काय करायला पाहिजे माऊली? काही नाही, भगवंताचं नाव घे, त्या प्रभूचं नाव घे. या बाकीच्या जुनाट पोते आता बंद करून ठेवा. फक्त ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी माय माय ते हे माय ज्ञानेश्वरी. आणि जगद्गुरु तुकोबारांची गाथा हे बाप आहेत आपले. मला सांगा, जगात जर आई आणि वडील जर तुम्हाला असले तर काय गरज आहे दुसरीच कोणाची? तुकोबारांची गाथा हे वडील आहेत आणि ज्ञानेश्वरी ही आई. आई हे दोघाचा लाडका बनला पाहिजे मला. बाकीचे मग भावकी, रामायण भागवत हे सावत्र भाऊ, चुलत भाऊ, भावकी. आणि भावकी तुम्हाला माहिती उन्हाची वाटेकरी असते. भावकीच्या नावाला लागायचं नाही, आई वडिलांचं प्रेम मिळवायचं. म्हणून सांडी का सांगतो तुम्हाला? ऐका, आई वडिलांचं ऐका, आपल्या गुरुचं ऐका, ज्ञानेश्वरीचं ऐका. जीवनामध्ये तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माऊलीने सांगितलं बाबा हे तर ह्यांच्या नादाला लागू नको. वाया अनेक पंथा, दुसऱ्या पंथाला वारकरी संप्रदाय सोडून सर्वश्रेष्ठ दैवत म्हणजे भगवंत कन्हैया, त्याला नाव 1000 नाव आहेत. भगवंत, सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज, सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी, सर्वश्रेष्ठ पंथ वारकरी संप्रदाय. हे सोडून बाजूला जाऊ नका. मग काय केलं पाहिजे? देवाचं नाव घ्या. हा, पण ते नाव कसं घेतलं पाहिजे? हरिपाठात अभंग आहे बरं का मंडळी, हरिपाठात अभंग आहे तुमच्या सर्वांच्या पाठात. मंथोनी नवनीता तैसे घ्या असतील 100% पाय लांबवा. चेष्टा नाही, खरं सांगतो तुम्हाला. पाय लांबून बसा. माझे बी दुखतात ना बसून ज्ञानेश्वरी पारायण. एका 14 तासात घड्याळ लावून पारायण करतो मी. 14 घंट्यात 9000 वेळेचं पारायण करतो. पाय दुखतात आणि आजारवृक्षाखाली बसून 175 पारायण केलेत म्हणून हे बोलतोय. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, माझ्या आयुष्यात अजून 1 सेकंदही शाळेत गेलेलो नाही. कसलंच नाही, कक्का नाही, केक्की नाही, कोच नाही. 13 वर्षे 10 रुपये महिन्यानं गायी राखल्यात दुसऱ्याचे. आई वडील लहानपणी बालवयात वारलेले, परिस्थिती बिकट झाली, जगणं कठीण झालं. 13 वर्षे गायी आणि 10 वर्षे सलग ऊस तोडलाय मी लेबर म्हणून.
आणि 1 सेकंद शाळा नाही. परळी वैद्यनाथला 8 रुपये हाजरी 12 घंटे काम. कोळसा उचलायचा, कोळसा रेल्वे पटरीवर पडलेला कोळसा उचलायचा, लांब नेऊन टाकायचा. 8 रुपये हाजरी 12 घंटे काम. त्या कोळशामध्ये काम करत असताना ज्ञानोबा माऊली लटपटे म्हणून होते, मृदंगाचार्य गाजलेले महाराष्ट्रामध्ये. त्यांनी आळंदीला आणून घातलं आणि इथं आल्याच्या नंतर सद्गुरू जोग महाराजांची संस्था भेटली. संस्थेमध्ये 4 वर्षाचा कोर्स केला आणि तिथे नामदेव शास्त्री म्हणून भेटले. तुम्हाला का सांगतो, तुम्ही ज्ञानेश्वरीवर जर भाव ठेवला, ज्ञानेश्वरीवर जर निष्ठा ठेवली, ज्ञानेश्वरी तुम्हाला खूप मोठं करते. आज मी संस्कृत शिकवतोय. 1 सेकंद शाळा नाही. माऊलीच्या ओव्या सांगतो तुम्हाला मंडळी, बघा ओव्या कशा आहेत. माऊली म्हणतायत, एरवी तरी पार्था जन्म मृत्यूची निमे कथा. अर्जुना, जन्म आणि मरण ह्याच्या कथा समाप्त करता येतात. कशामुळे? आयुष्या प्रयत्नात ते आस्था वेळ जायचे. तुमच्या जीवनातले प्रयत्न महत्वाचे. तया तो प्रयत्नच एके वेळे समग्र परब्रह्म फळे पिकलिया रसगळे पूर्णतेचा. ते वेळे कृत्य कृत्यता जगभरे. जिंकले ना तुम्ही. पैलवानाला खेळायला 12-12 वर्ष त्याला ताकद आजमावी लागते. पण एक गाव जर टाकला, तुम्ही बघितला असेल, देवा थापा. बघा कधी सर्च करून युट्यूबला देवा थापा. केवढाही महाराष्ट्रातला कुठलाही पैलवान असेल, देवा थापा दिसायला एवढंच आहे. पण केवढाही मोठ्या दारासिंग जरी आला तरी त्याला तो लोळवतो म्हणजे लोळव. त्याचा खेळ आहे बघण्यासारखा. बक्षीस महाराज. आणि नेपाळचा कसा कुठला आहे तो? नेपाळचा पोरगा आहे, मजूर काम करायला आलेला आणि इथं पैलवानकी शिकला. अहो, हजारो 4 व्हीलर आणि हजारो 2 व्हीलर ते बक्षीस मिळवलं. का? खेळ, प्रयत्न जीवनामध्ये. जीना है तो शान से जीव, तो उसे मरना भला जीवनामध्ये. माघार नाही घेतली कधी मनानं. माझ्या पाटाला 48 पोरं होते महाराज. मला ते म्हणायचं, तुला काय जमणार नाही रे अर्जुन खाडे, तुला काय जमणार नाही. का? अरे आम्ही BA BCom झालेलोय, आम्हाला जमाना ही ज्ञानेश्वरी. का बरं? ती अवघड आहे. मी ठरवलेलं अवघडच मला करायचं. सोप्या पुराण पोत्या तर कोणी सांगत बसत. पेजय ना जर्सीचं नाही, 2 थेंब पण वाघणीचं पेज. वाघणीचं पेज. ज्ञानेश्वरी कलियुगातील वाघिणी. तिला हात घातला. ज्यावेळी ह्या जन्मात नाही झालं तर पुढच्या जन्मामध्ये. माझे कीर्तन झाल्याच्या नंतर लोक हसवायचे, रडवायचे, लोक खुश. माझं कीर्तन झालं की म्हणायचे, महाराज तुमचं काय सगळं ओव्यानी माऊली सण हेच असते. आज ती लोक रडताय. का सांगतो तुम्हाला, जे BCom झालेले लोक नागपूरला माझे आजची जे फडणवीस सभेत त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागे ज्ञानेश्वरी कथा होती. जवळ 6-7 हजार पब्लिक ऐकायला असेल. महाराज आका मंडप रडायचा ज्ञानेश्वरी ऐकलं. आणि ती पोपटे नावाचा माझा जो गुरुबंधू होता माझ्या पाठाला, BCom झालेला, मला म्हणायचं तुला जमणार नाही का जावं. आणि तो तिथे ऐकायला असायचा. 7 दिवस तो रडत होता. मला शेवटच्या दिवशी भेटला, महाराज माफ करा, मला त्यावेळेला तुमचं जीवन कळलं नाही. का सांगतो तुम्हाला, तुमचं ध्येय जर जीवनामध्ये मोठं असेल, मी मनाला कधीच जाणू दिलं नाही माझ्या मनाला. परमार्थ करायला तुमचं जीवन आहे ना. अर्जुनाला भगवंत हेच सांगतात मला, अर्जुना तुझ्या मनानं घेतलेली जी माघार आहे ना, ती मन टाकलेलं धनुष्य तू उचललं पाहिजे. मग 18 अध्याय सांगितले. तुकोबाराय सांगतात, होय बळकट माझ्या मनात तू धीट. बस तुमचं मन मजबूत लागतं. मी कधी म्हणलं नाही मी शाळा शिकलो नाही, मला जमणार नाही. का जमणार नाही? जे अवघड आहे तेच करायचं. नाही तर महाराज 47 लाखाची गाडी, आज अर्धा कोट रुपयाची गाडी, या गाडीत ऊसाच्या टायरावर बसणार आहे आम्ही. सायकल घेण्याची लायकी नाही. ही गाडी आमची लायकी नाही. ज्ञानेश्वरी सांगते, तुम्ही जे जे करू म्हणाल ते अपयशी सिद्धी जाईल. वांछित ही पुरेल मानसीची. तुम्ही जे काय करू म्हणाल तिला समर्पित करा. जन्मदात्री आईपेक्षा हजारो पटीने तिच्यावर प्रेम करायचं शिका. तुम्हाला ती मांडीवर घेऊन स्तनपान करते. तुमची मित्र बनते, तुमची मैत्रीण बनते, तुमची आई बनते, तुमचे वडील बनतात, तुमचे गुरु बनते. सगळं तुमच्या भूमिका बजावते. तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. ऐकायला शिका. कानोबर आपल्या गुरुचं ऐकताय, साधू संतांचं ऐकताय, देवाचं ऐकलंय आणि त्या देवाला विनंती करताय, वचन ऐके, ऐक आणि ऐक रे असं नाही. काय बघा, वचन ऐका. कमळा पाहिजे. कोण आहेत ते? कमळा. पाय लांबवा. मी तुम्हाला बोललो होतो बरं का, लाजू नका. पाय लांबवा. पाय कुणकडे जाऊ द्या, कान फक्त माझ्याकडे असू दे. पाय मार लागतो माणसाला. काय तब्येत जरा जास्त कमी जास्त असते, पाय दुखतो ना बसू. मी नास्त पाय लांबवा.
फक्त तुम्ही दोघं लांबू नका, नाही तर पप्पाजी इकडे सगळ्यांनी बाकीचे पाय लांबवलं तरी चालतं, काय हरकत नाही. लांबणं आकडणं सगळं असू द्या, काय हरकत. ऐकायला शिका ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वचन ऐका आणि वचन बोलणं नाहीये. तुमचं आमचं बोलणं, ते साधूच्या बोलण्याला वचन म्हणतात. कानोबराय म्हणतात, माझं वचन आहे देवा, वचन ऐका, विनंती ऐका. आणि कोण आहे तुम्ही? कमलापती. कमला म्हणजे लक्ष्मी, कमळाजीचा जन्म झाला कमला, तिचा नवरा आहे. पती म्हणजे मालक, मिस्टर, नवरा, त्या लक्ष्मीचा मालक आहे. आणि त्याला ऐकायला सांगतात, वचन ऐका. कुणाला? कमलापती. आणि तुम्ही कोण आहे? मी रंकाची नाही, मी भिकारी. रंक म्हणजे भिकारी. आणि कुठला भिकारी? व्यवहारातला नाही, विषयाच्या दारामध्ये जो भीक मागतो त्याला परमात्मा रंक मागा. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची एक विनंती तुम्हाला. भगवंत म्हणायला लागले, महाराज तुम्ही ही तुमची जर विनंती मान्य केलीच, पुन्हा तुम्ही अजून काय काय माणसं बघा, तुम्ही थोडं काय दिलं का? नाही आता थोडं 1 लाख 2 लाख द्या, पुन्हा सगळेच इकडे देतो, पुन्हा नाही आता 2च लाख कमी, म्हणजे असं पुन्हा मागतच राहतात. महाराज म्हणतात, कानोबराय म्हणतात, देवा तुला जर हे खोटं वाटत असेल, अजून काय मागेल? माझं वचन घे देवा, वचन देतो तुला. 3ऱ्या चरणामध्ये सांगतो, घे घे माझे वचन, घे घे माझे वचन, घे घे माझे वचन, घे घे माझे वचन. तुम्हाला सर्वांना पाठ आहे, काय चिंता करू नका, नाराज होऊ नका, पाठ आहे तुम्हाला. आहे का नाही? हे घे माझे वाचे नाही. कधी कधी माणूस गडबडीत म्हणतो ना, आहे का नाही? गडबडीत होतं, तसं काय चिंता नाही. खूप छान आवाज आहे तुमचे, चांगलं म्हणताय तुम्ही. घेई घेई माझी भाक, भाक म्हणजे वचन. घे घे किंवा घे घे माझी भाक. जर का मागेल अनेक, याच्या अतिरिक्त जर काय मागितलं, माझं वचन घे देवा. बघा शब्द कसे आहेत, वचन ते संतांचे वचन आहेत. आणि तुमच्या आमच्या बोलण्याला माऊलीने स्वतंत्र अभंगलेला आहे हरिपाठात. अनंत वाचाळ बरळ, ती बरळ आपल्याला वाचाळ म्हणलेले, आपलं वचन नाही, बरळ बरळ वाचाळ. का बरं आपल्याला असं म्हणलं नाही? माऊली म्हणतात, ते काय ह्याला चांगलं सांगून, देवाचं एवढं नाम सांगून ह्याला समजत नाही. बघा शब्द कसे आहेत. का माऊली म्हणतायत, अंतर्नेनती बापुडे. बघा ते नेनती, ते त्याला हे कळत नाही. का सांगतो तुम्हाला की माझे वचन घे. तुला जर काय वाटत असेल तर माझं वचन घे देवा, तुला वचन देतोय, घे घे माझी भाग, जरी का मागेला नाही. हा ठीक आहे देव, कानोबार आहे, पण नेमकं तुम्हाला काय मागायचंय, त्या मागणीचं स्वरूप अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतो. हो कर जडितो का ते काय,
कालोबराय काय मागतात त्या मागणीचं स्वरूप सांगतायत. कशासाठी विनंती केली? कर जोडी तो कथे काळी. तुला हात जोडून विनंती देवा. का? फक्त मी ज्यावेळेला कथा करीत असेल ना, नीट समजून घ्या. काकडा नाही तर काय, कधी कधी काय काकडा करून वाकडा होतो, पण त्याचा अर्थच त्याला कळत नाही. तुम्हाला अर्थ समजले पाहिजे. आणि पहाटचा काकडा तुम्ही जर वारकरी चाले लावून जर म्हणले ना, तुम्हाला काकडा म्हणता येणार ना, तुम्ही रडत बसाल. मला एवढा अर्थ भरलेला आहे त्याच्यामध्ये. गोड अशा वारकरी चाली, महाराज स्वामी चाली, तो काकडा आहे. करजोडी तो कथे काळे. आणि शब्द बघा कसे आहेत. बस मी ज्यावेळेला कथे काळी, काळ म्हणजे तो तुम्हाला समजलं वेळ, समय. त्या वेळेला मी ज्यावेळेला कथा करील ना, कथा म्हणजे काय, रामायण, भागवत, ज्ञानेश्वरी ही कथा नाही, ही तर कथा आलीच त्याच्यामध्ये. पण तुझ्या नामाचं मी चिंतन करेल. ज्ञानेश्वरी पारायण असेल, हरिपाठ असेल, काकडा असेल, जे काही तुझं नाम घेत असेल ना, अशा वेळेला आपण असावे जवळ. बस हा सिद्धांत आहे, पक्का लक्षात ठेवा. देवा तू काहीच करू नको, तू फक्त माझ्या जवळ आस. मला सांगा, लहान बाळ आहे, ते बाळ आई नोकरीला मुंबईला, आणि ते बाळ इथे. तो म्हणतो, ती म्हणते तुला मी मोबाईल घेऊन देते, सर्व काय, आणि ते 2 लाखाचा. तो म्हणतो मला काहीच नकोय, आणि तू पाहिजेस, आणि तू अशी पाहिजे, तू माझ्या जवळ पाहिजेस. बस आईला सुद्धा आपलं तानुलं बाळ, आईला ते जवळ लागतं. आणि त्या बाळाला आई जवळ. बघा तुम्ही कधीतरी, माझ्या गावाला असं डोंगर आहे, उंच डोंगर, आणि गाईचा चारा, हजारो गाई त्यावेळेला असायच्या माझ्या लहानपणी. आणि जवळजवळ 13 वर्षापेक्षा डोंगराला गाई राखलेल्या. आणि त्या डोंगराला गाई राखताना ज्या मालकाचेच मी 10 रुपये महिन्यानं होतो, हरिभाऊजी लांडे, पांडुरंगप्पा लांडे, त्यांच्या इथं 10 रुपये महिना. आणि त्याच मालकाच्या इथं बैल राखायला मुसलमानाचा पोरगा होता, 14 रुपये महिना, निजामभाई पठाण. त्यानं मला 12 खड्या शिकवलेल्या. तुम्हाला अर्जुन, अरे तुझी बुद्धी खूप तेज आहे, आवाज गोड आहे, तू शिक. आणि पाटी नाही, पेन्सिल नाही, काही नाही, काय नाही. का चांभाराच्या मुलानं मला बारीक पाटीचा तुकडा दिला, कोणी पोरांनी काही पेन्सिल वगैरे, आणि त्याच्यावर मी 12 खड्या शिकलो. फक्त 12 खड्या, 1 सेकंद पुन्हा शाळा नाही, क्लास नाही, काहीच नाही. पण आज मी जवळजवळ दुसऱ्या लिपीतली इंग्रजी वाचतो, संस्कृत वाचतो, लिहितो वगैरे. का? प्रयत्न आहेत. मला हे सांगायचे तुम्हाला, आपण असावे जवळ. ज्यावेळेला गाय, ते धेनू जे आहे ना, डोंगरामध्ये ज्यावेळेला चरायला जाते ना, ती बाळ जवळ पाहिजे तिच्या. ती महाराज, ते ज्यावेळेला दुपारच्या नंतर तिच्या स्तनामध्ये दूध असं दाटून येतं, आणि एकदा पान्हा दाटला ना, हे ती आई ना, ती गाय त्या वासराची आठवण करते. तोंडात चारा असतो, तिला ते जवळ पाहिजे असतं. आणि ते ओरडतं, त्या खुंट्याला बांधलेलं असतं. काही हे बिरडे फुटेल, काही तो स्वामी भेटेल, येऊ गावनी वडील निमिषमानी. त्या बाळाला, त्या साधकाला ती गुरुमाऊली कधी भेटतील त्याच्याशिवाय जमत नाही. गुरुला फक्त तुम्ही जवळ असावे. त्या वासराला ना आपली आई जवळ पाहिजे, आणि त्या आईला ते लाडलं लेकरू जवळ पाहिजे. पानं पिऊन घेतल्याच्या नंतर ते वासरूच्या बाजूला इकडे तिकडे असं खेळत राहतं. फक्त जवळ पाहिजे. निवृत्तीनाथ महाराजांना उद्देशून माऊलीनं ववे लिहितात, खूप महागड्या वव्या आहेत. ठेवतोय तुमच्यापुढे, बघा, जाणून घ्या जरा. निवृत्तीनाथ महाराजांना उद्देशून माऊली ओवी लिहितायत. आणि माऊलीला लोकांनी विचारलं, माऊली तुमचं खूप गीतेवर प्रेम आहे म्हणून हे तुम्ही हे एवढं मोठं आज 2 वर्षाचं जे सत्र चाललेलं आहे ज्ञानेश्वरी सांगायचं, गीतेवर प्रेम म्हणून का? नाही नाही माऊली, कोणी सांगितलं तुम्हाला? माझं गीतेवर प्रेम नाही, माझ्या गुरुचं गीतेवर प्रेम आहे, ह्याची मला जाण आहे. आणि त्या निमित्तानं माझे गुरु माऊली गीतेचा अर्थ ऐकायला, म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकायला माझ्या पुढे बसतात. बघा शब्द कसे आहेत, ह्या वव्या ऐका जरा, आणि बघा वाचा घरी गेले. माझे तो आघवे ग्रथन म्हणजे चिंतन, सांगणं, येण्याची भावे, याच उद्दिष्टाने. कुठल्या? जे संती व्हावे सन्मुख सदा. माझी गुरु माऊली माझ्याकडे तोंड करून बसते, मी व्यासपीठावर बसलेला असतो, म्हणून 4 तास 5 तास 6 तास माझी गुरु माऊली, माझे दादा, माझे मोठे बंधू, माझे गुरु त्या निमित्तानं माझ्या समोर बसतात. माझे तो आघवे ग्रथन येण्याची भावे, जे संती व्हावे सन्मुख सदा. किंबहुना मज तुमचे कृपे काज, या लागे व्याज ग्रंथ. बघा शब्द कसे, तुमच्या कृपेची मला गरज आहे. तुम्ही सन्मुख असले पाहिजे, माझ्या तोंडापुढे तुम्ही असले पाहिजे, तुमच्या डोळ्यापुढे तुमची आई, तुमचे गुरु, तुमची ज्ञानेश्वरी तुमच्या डोळ्यापुढे पाहिजे. का सांगतो तुम्हाला? आपण असावे जवळी. खरं सांगू तुम्हाला,
प्रेमाची माणसं, अति प्रेमाची माणसं जर दोघ जण जवळ आली, रात्रभर बोलत बसतात आणि त्याच गोष्टी बोलतात. आणि सकाळच्या म्हणा 7 वाजल्यावर आपल्या बोलण्याला रात्र कोणकडे गेली ती कळलं नाही का. अति प्रेमाचे आणि हे जवळ आहे. आणि दोघांची इच्छा असते, काही नाही निघाल्याच्या नंतर रडतात, गळ्यात पडून रडतात. आता आहे ना असं वाटतं तू जवळ असायस, बस काही नको, पैसा नको, जेवण नको, सर्व फक्त तू जवळ असायस. कळतंय काय बोलतो. आपली गुरु, आपली माऊली जवळ असावी, ज्ञानेश्वरी जवळ असावी आणि जगाचा आराध्य दैवत. आता तुम्हाला मगाच्या कथेतला अर्थ सांगतो. दुर्योधन आणि अर्जुन मागायला गेले ना, दुर्योधनानं सगळं सैन्य आणि संपत्ती, दासदास सर्व काय घेतले. भगवंताला, अर्जुनानं भगवंताला घेतलं. त्यानं सांगितलं मी शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही, मी प्रतिज्ञा केली, मी काहीच करणार नाही. अर्जुनाला सांगितलं, अर्जुन म्हणतो तू काहीच करणार. हा मग मला असंच तर पाहिजे, मी काय करणार. अर्जुन म्हणतो काय नाही देवा, आपण असावे जवळ. सांगा महाभारत युद्धामध्ये देवानं काय केलं, काय केलं देवानं. हा अहो त्यानं सर्व केलं का, फक्त जवळ आहे, अर्जुनाच्या जवळ आहे. दुर्योधनाजवळ चमचे म्हणा 24 लाख लोक दुर्योधनाकडे. शकुनी, दुर्योधन हे सगळे महाराज, शकुनी, दुशासन, ही सर्व कपटी ही लोक जवळ. वाटोळ झालं दुर्योधनाचं, वाटोळ का. गुरुचं ऐकलं नाही, देवाचं ऐकलं नाही, चुलत्याचं नाही, आई वडिलांचं ऐकलं नाही, साधू संतांचं ऐकलं नाही, वंशाला दिवा लावायला माणूस राहिला नाही. नीट समजून घ्या. 24 लाख लोकांनी भारताचा युवराज 18 दिवसाच्या युद्धानंतर कंबर मोडली, भीमानं गदा घातली, मांडी मोडली, जिवंतपणे एक डोळा तोडला, गिदाडाने भोगळ काढले, डोळा बाहेर काढला. डाव्या हातावर असा दुर्योधन रडतोय महाराज, अख्खं शरीर लोलवान झालंय, तहान लागली. जवळ भारताचा राजाची कथा सांगतो, युवराजाची, दुर्योधनाची. 100 भाऊ होते. पाणी द्यायला जवळ कोणी नाही, पाणी द्यायला फक्त ऐकलं नाही. जवळ कोणी राहिले नाही, कोणी. आणि 5 भाऊ आहेत महाराज, एकाचा केसाला धक्का लागला नाही, फक्त देव जवळ होता आणि देवाचं ऐकलं, आई वडिलांचं ऐकलं, साधूचं ऐकलं. म्हणून मोठ्या माणसाचं ऐकायला शिका, ऐकूनच मोठे होतात माणसं. म्हणून माऊली म्हणतात, माऊलीच्या ज्ञानेश्वरी सुरुवात आहे, पहिल्याच अध्यायामध्ये सुरुवात केली माऊलींनी, ऐकायला सांगतात. आठवती का बोवी, पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातच आहे. बघा ओवी कशी, दुसरी ओवी, दुसरी म्हणजे सुरुवातच अध्यायाची ऐकायला सांगतात. हा बघा, ओम नमो जे अध्याय वेद प्रतिपाद्य जे जे सुसंवेद्य आत्मरूपा जे जे स्वसंवेद्य. आता याच्यावर स्वतंत्र 4 तासाचं स्वसंवेद्य याच्यावर हे बाजूला ठेवतो. त्याच्या पुढची देवा, देव म्हणजे हे गणपतीपुळे महान आणि हे 18 ठिकाणची हे अष्टमहा, हे नाही. नीट समजून घ्या. देवा म्हणजे निवृत्ती देवा. देवा तूची गणेशू. पुढे निवृत्तीनाथ बसलेले आहेत नेवासा गावामध्ये. 728 वर्षाची कथा सांगतो तुम्हाला. दुसरीच ववी, निवृत्ती देवा तूची गणेशू. आमचा गणेश तो आहे, चांदीचा, दगडाचा, मातीचा, विटाचा आणि ह्याचा लाकडा. हा आमचा गणपती नाही, तो तुमचा गणपती. 8 दिवस बसवायचा, आरती करायची आणि 9व्या दिवशी नेट नेऊन बुडवून टाकायचा. असा गणपती माऊलीचा नाही. देवा तूची गणेशू, सकल आर्थमती प्रकाशो. म्हणे शब्द कसा आहे बघा, म्हणे निवृत्ती दासो. काय म्हणताय, अवधारी झोजी ऐका. बस ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे, ऐका. अवधारी जो म्हणजे तुम्ही जे आता 2 तास कीर्तन ऐकलंय ना, ह्याचं अवधारण करा. महाराजांनी कुठल्यावर कुठल्या विषयावर काय सांगितलंय, नाही तर उठले की दिले सोडू असं नाही. अवधारयती, धारण करणे, ऐका. आणि पुढे थोडं पुढे गेले, जर तुमचं कल्याण करायचं असेल, जर तुमच्या आई वडिलाचं नाव तुम्हाला मोठं करायचं असेल, जर तुमचं जीवन अजरामर करायचं असेल, तुमची क्रांती आणि तुमची कीर्ती जगामध्ये तुम्हाला गाजवायची असेल, तुम्ही बाई असो, पुरुष असो, स्त्री असो, पुरुष कोणी असू द्या ना. असं नाही की ते पुरुष स्त्रीच असेल, सगळ्यांनी ज्याला वाटेल त्याला. जो प्रयत्नवादी बहादर आहे त्याच्यासाठी माऊली म्हणतात. माऊली म्हणतात, जर तुमचं कल्याण व्हावं वाटत असेल, तुमचं जीवन स्वर्गाचं सुद्धा राज्य तुम्हाला मिळावं वाटत असेल, वैकुंठाचं सुद्धा तुम्हाला मिळेल. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल, तरी अवधान ऐकले दीजे.
रती होईल मग सर्व सुखासी पाप हरवेल. हे प्रतिज्ञ उत्तर माझे प्रतिज्ञापूर्वक सांगतो तुम्हाला. जे म्हणाल ते पुरेल मानसीची. फक्त तुम्ही ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवा. पोती नाही, ग्रंथ नाही, साक्षात माऊली आहे. माऊलीच्या समाधीवर आता सकाळी येताना मी दर्शन घेऊन आलो. माऊलीचं सकाळी येताना दर्शन घेऊन आलोय. पण विचार केला तर मी 2-2 महिने जातही नाही मंदिरामध्ये. का तुम्हाला सांगू, माऊलीचं जर दर्शन करायचं असेल, ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये एवढं दर्शन आहे माऊलीचं. जेवढं तुम्ही ओवी कळेल, तुम्ही किती डोकं घासाना समाधीला, माऊलीला दया येत नाही. माऊली म्हणतात माझा प्राण, माझा आत्मा, माझं प्रेम, माझं औदार्य, माझी शक्ती, माझं सामर्थ्य, माझं वैराग्य, माझी भक्ती, माझं पुण्य, माझं सर्व काही मी ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलंय. तुला जे पाहिजे ते घेऊन जा, तिला माग, ती तुला सर्व देईल. म्हणून माऊलीचं दर्शन ज्ञानेश्वरीमध्ये, समाधीमध्ये नाही. तुम्हाला दर्शनच करायचे, करू नका असं ना. मी तर म्हणलं मी सकाळी करून आलो. पण खरं माऊलीचं दर्शन करायचं असेल तर ज्ञानेश्वरीच्या ओवीत दर्शन. मला सांगा, पांडुरंगाचे पाय कशाने उघडले? कशाने उघडले पाय? उघडलेत का नाही? बघितलं का तुम्ही? पंजे उघडलेत का नाही? माऊली उघडलेत का नाही? पण कशानं? काय दगड घासलेत का तिथे? कशाने उघडले? हा अहो, तुमच्या आमच्या कपाळानं आपलं कपाळ घासून ते पाय उघडले देवाच्या. पायामध्ये बदल झाला. तुमच्या आमच्या कपाळात काहीच बदल नाही. तेच भद्र कपाळ आहे, तेच लाबाड्या, तेच दारू, तेच खोटं बोलणं, तेच कपटीपणा करणं, द्वेषी. का? देवाचे पाय उघडले पण तुमच्या कपाळात काहीच बदल नाही. मग काय उपयोग आहे ते पायाला घासून? म्हणून महाराज खरं दर्शन आहे ना, त्याची जाण, त्याचे ज्ञान असणारी एका अक्षरामध्ये भगवान परमात्मा आहे आमची माऊली. म्हणून तुम्हाला ते पहिल्या जपासून सांगतो. पण याच्यासाठी तुम्हाला ऐकावं लागेल. म्हणून कारोबार म्हणतात बस काही नाही देवा, आपण असावे जवळी, फक्त जवळ असावे. बघा ती आई ना सर्व बाजूला ठेवते. देवाकडे गेले का देवा भगवंता माझं चांगलं कर, म्हणजे चांगलं कर म्हणजे माझं बाळ खुशाल ठेव, माझी मुलगी, माझा मुलगा सुखी राहिला पाहिजे. जन्माला आलेलं बाळ आहे ना, ते आईचं चेहरा निहाळतं आणि ते टुकटुक असं बघतं. लहान बाळ असतं बघा ते. आई त्याच्याशी पोट धरते, असं नाक ओढते, कान धरते. माझा राजा, माझं बबडं, माझं चुकलं, माझा कृष्ण वगैरे वगैरे असं त्याला म्हणत राहते. तिला काही नकोय. बघा कसं आहे, लग्न झाल्याबरोबर आहे ना दोघा पती पत्नीचं आतुनात प्रेम असतं का नाही? हा ब्रह्मचारीचे सगळे किती प्रेम असतं. पण एकदा मूलबाळ झालं का त्या आईचं त्या बाईचं प्रेम आहे ना 50% पुन्हा कमी होतं आणि मग त्या बाळावर जातात. बस काय माऊलीने ओवेले ते की बघा, पहिले बाळ जसे आई आई बा हे चिपिसे ते सरे, मग स्त्रीची मावशी भरून ठाके. मी याच्यावर बोलतोय तुम्हाला, फक्त जवळ असली पाहिजे. मोठी माणसं जवळ असली, फक्त जवळ, त्यांनी काहीच करू नका. काही काय मुलं आई तू आमचं फक्त जवळ राहा. अरे मी काय करणार आता म्हातारपणी? काहीच करू नको आई, पण तू जवळ असलीस ना, जगाचा बाप माझ्या जवळ असतो. बस तू जवळ असली पाहिजे, आई जवळ असावी, आपलं लाडलं बाळ आपल्या जवळ असावं. आणि खरं सांगू तुम्हाला, अहो माऊली म्हणतात बाळ आहे ना, बाळ भूक बाळाकडे आणि दूध आईकडे. स्तनी किरे दूध गोड, पण ते मातीशी नव्हे गोड. दूध कुणाकडे? आईकडे. आणि भूक कुणाला असते? बाळाला. पण ते फायदा कुणाला आहे? सर्व तायाची चाड जरी अनन्य मिळे, त्या बाळाला त्या आई दुधाची चव असते. आई जवळ आहे, तिच्या स्तनामध्ये दूध भरलेलं आहे, तिच्या कासत दूध आहे त्या धेनूच्या, पण ते वासराच त्या चव आहे, त्या बाळाला चव आहे, आईला नाही. म्हणून माऊली म्हणतायत तयाची भूक ते मातेशीच लागे, तान बाळ. तुम्ही आम्ही जर म्हणलो तर त्याला काय कळत? त्याला भूक लागलेली आईला काय कळेल? पण माऊली म्हणतात त्याला लागलेली भूक आईला कळते. आईला का? त्याला भूक लागली ना, आईला समजतं, तिच्या स्तनामध्ये ते दूध असं दाटून येते, आता 2 मिनिटात पाजून येते बाळाला. तसं दूध ज्ञानेश्वरीमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये ती आई माऊली. आणि आपण बाळ आहेत, बाळ फक्त आपल्याला अनन्य गतीची चाड आहे. आपण तिच्याजवळ राहिलं पाहिजे, ती आपल्याजवळ राहिली पाहिजे. काढोबर आहे म्हणतात देवा काहीच करू नको आमचं, आपण असावे जवळी, फक्त तू आमच्याजवळ असू. बस एवढं विनंती करून सुद्धा भगवंत काय
हो म्हणत नाही, जरा असंच मान हलवतात. कान्होबाराय म्हणले, हे बघ, तुला जरी वाटत असेल माझं जीवन बघू नको, मला काही समजत नाही, मी अडाणी माणूस आहे, मला काही लय स्तुती मोठी करता येत नाही, पण एक आहे, मी जो आहे ना, मी कोण आहे हे माझ्याकडे बघू नको. पुन्हा सांगतो तुम्हाला, मी कोण आहे माझ्याकडे बघू नको, मी कोणाचं आहे शेवटच्या चरणात. तुकया बंधू माने देवा, तुकया बंधू माने देवा, तुकया बंधू माने देवा, तुकया बंधू माने देवा, तुकया थंडीमुळे ह्याच्यामुळे थोडं मागपुढे होते, हो दे, काय हरकत नाही, आपलीच माणसं आहेत तुम्ही माझे, मी तुमचा. तुकया बंधू माव तुकाराम मनात वशिला लावतात, तुला असं जमत नाही का? अरे मी कोण आहे हे बघू नको. आणि त्यांचं असं का व्हायला मला सांगा तुम्हाला, ते ऐकण्यामध्ये गुंतायला लागले. महाराज काय सांगतात काय नाही, असे एकाग्र चित्तानं ऐकायला लागले म्हणून अचानकच उडी टाकायची, जरा मागे पुढे पडते थोडी, असं लक्ष देऊन ऐकताय तुम्ही, चांगलंय, काय हरकत नाही. हा चाल एखादी इकडे जाईल नाही तर तिकडे जाईल, ओळी जाऊ देऊ नका बाजूला, ओळी तुम्ही लक्ष देऊन ऐकताय. महाराज म्हणतायत माझ्याकडे बघू नको, मी कोण आहे, पण एक लक्षात ठेव, मी कोण आहे यापेक्षा मी कोणाचा आहे. तुकया बंधू म्हणे देवा, त्या तुकोबरायांचा भाऊ रे, ज्याला तू वैकुंठाला घेऊन गेलास ना गरुडावर बसवून, ज्याच्यासाठी वैकुंठ सोडून मृत्यू लोकांमध्ये तुला यावं लागले देवा, पंढरपूर सोडून भंडारा डोंगरावर यावं लागलं, घोराडेश्वरावर यावं लागलं, भामचंद्रावर यावं लागलं ना, त्यांचा मी लहाना भाऊ आहे. तुकया बंधू म्हणे देवा, शब्द फक्त जास्त मागणी नाही, एवढीच मागणी, आपण असावे जवळे विठोबा, पुरुष मंडळींनी जरा वरात करा. पुरुष मंडळ, महिला मंडळी वरात करू नका, पण भजन करा. पुरुष मंडळी वरात करा. केली का वरात? जाऊ द्या, पुढच्या सप्तापर्यंत असेल. मी पुढे भजन म्हणतोय, तुम्ही टाळ पकवाज वाजू नका, माईक मध्ये कुणी म्हणू नका आणि पकवाज वाजू नका. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा, सुंदर भजन करतात, पण कोण म्हणतोय ते काय लक्षात येत नाही. तुमचा भगिनी वर्ग म्हणतोय का तुम्ही म्हणताय काय लक्षात आहे ना, म्हणून आता पुरुष मंडळ म्हणतील माझ्या पाठीमागे, तुम्ही ऐका फक्त. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. वा, सुंदर म्हणतात. आता तुम्ही ऐकण्याचं काम करा, आमच्या भगिनी म्हणतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. क्या बात आहे, बहुत बढिया, खूप छान म्हणतात. काय त्यांच्या म्हणण्यामध्ये एकत्रीकरण आहे बघा तुम्ही, स्तुती नाही, वस्तुस्थिती. बासरी वाजते ना, बासरी तसं त्यांच्या आवाजामध्ये माधुर्य. आपल्यामध्ये जरा फरक असा आहे, आपल्यात एकत्रीकरण नाही.